नमस्कार मंडळी. सर्व गणेश भक्तांना माझा कोटी कोटी नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजऱ्या होणाऱ्या पवित्र गणेश जयंतीची अत्यंत भावनिक आणि अद्भुत कथा. ही केवळ कथा नाही आहे, तर आई मुलाच्या नात्याचा, आज्ञापालनाचा आणि त्यागाचा महिमा सांगणारी दिव्य लीला आहे. येत्या 22 जानेवारी 2026 गुरुवार रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गणेश जयंतीच्या व्रत कथेचं श्रवण केल्याने भक्ताला पूजेचं पूर्ण फळ मिळते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेश पूजनानेच होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या विनायक चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही संबोधले जाते. धार्मिक ग्रंथानुसार गणेश जयंतीला प्रत्येकतेचं श्रवण केल्याने पूजेचं पूर्ण फळ मिळतं, तेव्हा या दिवसाचे महत्त्व खास आहे. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे. या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही संबोधले जाते. तिळाचा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. चला तर मग जाणून घेऊया गणेश जयंतीची व्रताची. एके दिवशी गणेश माता पार्वती स्नानासाठी जात होत्या, तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस. पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोलीबाहेर पहारा देत बसला होता. थोड्याच वेळात महादेव तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु नंदीने महादेवाला रोखलं. पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आत सोडता येणार नाही असे नंदीने महादेवाला सांगितले, परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असं सांगत महादेव हे पार्वती मातेच्या खोलीत शिरले. देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली. तिने महादेवांना विचारले की तुम्ही आत येताना नंदीने तुम्हास अडविले नाही का? यावर महादेव म्हणाले, तो माझा एकनिष्ठ आहे, तो केवळ माझ्या आज्ञेचेच पालन करतो. महादेवाचे उत्तर ऐकून पार्वती विचारात पडली. पार्वतीने असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल, तसेच तो धाडसी आणि पराक्रमही असेल. हा विचार अंमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली. पार्वतीने अंगाला जी हळद आणि उटणे लावलेले होते त्याच्या मळापासून तिने एक मूर्ती तयार केली. त्या सुबक मूर्तीत पार्वतीने आपले दिव्य मंत्राने प्राण फुंकले. ती सुंदर मूर्ती आता एका रूपवान बालकात रूपांतरित झाली. पार्वती त्या बालकाला न्याहाळतच राहिली. तिने त्यास बालगणेश अशी हाक मारली. तो बालगणेश तिला माता म्हणून बिलगला. माता पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. आईच्या गुणांप्रमाणेच बालगणेशही तेजस्वी आणि बुद्धिवंत होता. बालगणेशाने आपल्या मातेस तसे वचन दिले की एके दिवशी स्नानात जाताना पार्वतीने त्यास असे सांगितले की आजपासून तू माझा पुत्र आहेस. गौरीपुत्र बालगणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता. माता पार्वती बालगणेशाचे प्रेमाने कुरवाळून सांगते की तू माझा लाडका पुत्र आहेस, त्यामुळे मी जे सांगितले त्याचे पालन कर. बालगणेशाने आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकत होता. पुढे ती असे म्हणाली की बाळा, मी स्नान करण्यासाठी आत जात आहे, तू दारावर उभा राहा, कोणाचेही आत येऊ देऊ नकोस. बालगणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले. माता पार्वती निघून गेल्यावर बालगणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला. काही वेळानंतर देवाधिदेव महादेव तिथे आले. दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसले, परंतु त्या बालकाकडे विशेष लक्ष न देता ते आत जाऊ लागले. तेवढ्यात बालगणेशाने त्यांना पाहिले आणि म्हणाला, थांबा, तुम्ही कोण आहात? तुम्ही आज जाऊ शकत नाही, मी इथे द्वारपाल आहे. बालगणेशामागे हटण्यास तयार नव्हता. त्या लहान बालकाच्या या बोलण्यावर महादेवाने आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, अरे बालका, मी येथील सर्व गणांचा स्वामी आहे. मी शिवशंकर आहे. तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे, त्यामुळे कोणीही मला आत जाण्यापासून रोखू शकत नाही. तू तर मुळीच नाही. महादेवाच्या या बोलण्यावर बालकाने असे सांगितले की मला माझ्या मातेने जो आदेश दिलेला आहे त्याचे मी पालन करत आहे. तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी जरी असला तरी मला माझ्या मातेचे बोल महत्त्वाचे आहेत. लहान बालकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व बोलण्याकडे महादेव कौतुकाने उत्तर देत होते, परंतु त्याच्या या हेकेखोर वक्तव्यामुळे ते चिडले. त्यांनी पुन्हा सांगून पाहिले की मला गृहात जाऊ दे, मात्र काही केल्या बालगणेश मागे हटण्यास तयार नव्हता. महादेवांचा राग अनावर झाला. आता मात्र महादेवांचा राग अनावर झाला. महादेव जेवढे भोळे तेवढेच रागिष्ट होते. त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे त्यांना खूप राग आला. एक लहान चिमुरडा आपल्याशी वाद घालतो, आपल्या पत्नीस भेटण्यास मज्जा करतो, ह्या विचाराने शंकर भगवान संतप्त झाले. या क्रोधाग्नीतूनच त्यांनी स्वतःचे त्रिशूल बालगणेशावर उगारले. क्षणार्धात बालगणेशाचे डोके देहापासून अलग झाले. ते मस्तक लांबवर फेकले गेले. माता पार्वती रागाने आणि दुःखाने आक्रोश करू लागली. माता पार्वतीस बाहेर चाललेल्या या घनघोर युद्धाची काहीच कल्पना नव्हती, परंतु मनातील कुशंकाने ती बेचैन होती. ती बाहेर आली तेव्हा बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय खाली पडलेला दिसला. शिवशंकर तर रागाने लालेलाल झालेले दिसत होते. झालेला प्रकार पाहून माता पार्वती रागाने आणि दुःखाने उद्विग्न झाली. ती आक्रोश करू लागली,
महादेवास म्हणाली, तुम्ही हे काय केलेत? स्वामी, बालगणेशा, तुम्ही त्रिशूल का उगारले? तो आपलाच पुत्र होता. मी त्यास एका मूर्तीतून निर्माण केले होते. मला माझा बालगणेश पुन्हा जिवंत हवा आहे. तुम्ही त्यास काहीही करून पुनर्जीवित करा, नाहीतर ही सृष्टी मी भस्मसात करून टाकेन. पार्वती माता अगदी उद्विग्न झाली होती. माता पार्वतीचे हे निर्वाणीचे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकरही आतून हादरले. गणेशाचे नवीन रूप महादेव आता काय करावे या विचाराने पछाडून गेले. सर्व देवी देवता गण हे देखील भयभीत झाले. माता पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बालगणेशास पुन्हा जिवंत करण्यावाचून कोणालाही दुसरा तरुणोपाय दिसत नव्हता. तेव्हा महादेवाने आपल्या गणांना असा आदेश दिला की पृथ्वीलोकावर सर्वात प्रथम तुम्हा जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. सर्व गण आपल्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले. त्यांना सर्वप्रथम गज अर्थात हत्ती दिसला. गणाने ताबडतोब त्या गजाचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले. महादेवाने ते शिर बालगणेशाच्या देहावर लावले आणि आपल्या मंत्र उच्चाराने त्यास सजीव केले. आणि काय आश्चर्य! बालगणेश उठून आपल्या मातेस जाऊन बिलगला. बालगणेशाचे हे नवीन रूप पाहून माता पार्वती बरोबरच सर्वजण आनंदित झाले.